मला या घरातून बाहेर पडायचं आहे. कापलेल्या आवाजात उज्ज्वलाच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. कोण बोलतंय? पलीकडचा शांत आवाज ऐकून कोसळणारं रडू आतल्यात जिरवताना उज्ज्वलाला शब्द सुचत नव्हते. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? धडधडत्या काळजाने उज्ज्वलाने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतरही कुणीतरी हॅलो हॅलो करतंय असं तिला वाटत राहिलं. जिन्याच्या पायरीवर जाऊन ती तशीच बसून राहिली. पलीकडच्या त्या आवाजानं नंबर पाहून पुन्हा फोन केला तर? तेवढ्यात अमित आला तर? हातापायाला सुटलेली सूक्ष्म थरथर थांबेपर्यंत ती फोनकडे पाहत राहिली. आता फोन येणार नाही याची खात्री झाली तसा तिचा जीव शांत झाला. कितव्यांदा केलेलं हे धाडस होतं ते तिचं तिलाच आठवेना. पण त्यानंतर पुढे काहीच घडत नाही. कच खातं मन. आई म्हणायची, स्वावलंबी हो ग बाई, मग आपले निर्णय आपल्याला घेता येतात. स्वावलंबी असलं तरी आत्मविश्वास असतोच असं नाही. असला तरी तो ढासळतो प्रसंगाप्रसंगानी. हे का नाही तिनं कधी सांगितलं? का तो आत्मविश्वास निर्माण करायला ती, बाबा दोघंही अपुरी पडली? प्रत्येक वेळेला आपण काहीतरी कारण शोधतो, दोष दुसऱ्यावर ढकलतो. हे तिचं तिलाच जाणवलं. धडधडतं काळीज शांत होईपर्यंत आयुष्याची विस्कटलेली रांगोळी ती नीट करत राहिली. कुठला ठिपका कुठे होता ते आठवत राहिली. अमित खोलीत आला तेव्हा ती वाचत होती. ही तिची नेहमीची सवय. डोळा लागेपर्यंत काही ना काही वाचत राहायचं. त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हटल्यावर पुस्तक मांडीवर ठेवत तिनं त्याच्याकडे पाहिलं. तुझं आणि नरेशचं काय चालू आहे? अकस्मात आलेल्या प्रश्नानं ती गोंधळलीच. नरेश? कोण नरेश? तोच तुझ्या मैत्रिणीचा नवरा. त्याचं माझं काय चालू असणार? तिला संभाषणाचा रोख नक्की काय आहे तेच कळेना. तुला कळलं आहे मला काय म्हणायचं आहे ते? अमितचा बदललेला आवाज, डोळ्यातले भाव पाहून ती चमकली. त्याचं आणि माझं काय चालू असणार अमित? चेष्टा करतोयस का? काय चालू आहे ते सांग. त्याच्या स्वरातल्या तिटकाऱ्यानं तिच्या अंगावर शहारा आला. काही नाही, पण तू असं का विचारतोयस? उत्तर न देता तो तसाच बसून राहिला. तू असा कसा संशय घेतोस? इतका विश्वास नाही माझ्यावर तुझा? आणि हे काय खूळ काढलंस अचानक? ती त्याला तोच प्रश्न परत परत विचारत राहिली. मनातला संताप शब्दात मांडत राहिली. तू उत्तर दिलंस ना, झालं तर मग. तिचं जीव तोडून बाजू मांडणं त्याने कानाआड केलं. टीव्हीचं बटन दाबून कार्यक्रमात नजर गुंतवली. उज्ज्वला नाईलाजानं शांत होत गेली. विचार करत राहिली. अमितनं नरेशचा संशय घेण्यासारखं काय घडलं? हे अचानक झालं की याच्या मनात आधीपासून? गेली कितीतरी वर्ष ती दोघं नरेशला ओळखत होती. अधूनमधून सगळे भेटत, एकत्र बाहेर जात, कुठे ना कुठे भेटी चालूच असत. त्याच्या वागण्यात बोलण्यात तिला कुठे काही जाणवलं नव्हतं. त्यांच्याकडे जाणं येणं ठेवणं, मोकळेपणानं बोलणं किती अवघड होऊन जाईल आता. अमितनं तर जाहीरच केलं होतं त्यांच्याशी काही संबंधच ठेवायचा नाही म्हणून. करता येतं असं? काय सांगायचं हे मला, नरेशच्या बायकोला? इतक्या दिवसांचे संबंध असे क्षणात कुणा एकाच्या लहरीपणापायी तोडूनच टाकायचे? उत्तर नव्हतंच. स्वतःच्या वागण्याची तिनं चिरफाड केली. पण तसं काही म्हणत नसेल तर वागण्यात येण्याचा प्रश्नच नव्हता. मन आणि विचार पिंजून काढता काढता ती झोपेच्या अधीन झाली. चुळबुळत अमितनं कूस वळवली. पडल्या पडल्या तो चहाच्या भांड्याचा, टीव्हीचा, उज्ज्वलाच्या फोनवर बोलण्याच्या आवाजाचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होता. खिडकीतून डोळ्यावर येऊ पाहणाऱ्या तिरपेकडे पाठ वळवून तो तसाच पडून राहिला खूप वेळ. कधीतरी पुन्हा त्याचा डोळाही लागला. जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. मनातलं मळब दूर झालं होतं. पडल्या पडल्या तरीही कालची रात्र त्याला आठवत राहिली. काय झालं ते सुसंगतपणे आठवण्याच्या प्रयत्नात तो घडला. रात्रीचे 10:30 वाजले असतील. टीव्ही बंद करून मुलांच्या खोलीतले दिवे बंद झाल्याची खात्री केली अमितनं.
उज्ज्वला सवयीप्रमाणे झोपण्यापूर्वी पलंगावर पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती. तो तिच्या बाजूला जाऊन बसला. एकदा त्याच्याकडे नजर टाकून तिनं पुस्तकात डोकं खुपसलं. तुझ्याशी बोलायचं होतं. हां. तिनं हातातलं पुस्तक मांडीवर ठेवून त्याच्याकडे पाहिलं. तुझं आणि नरेशचं काय चालू आहे? प्रस्तावना न करता त्यानं एकदम विचारलं. किती दिवस मनात घोळत असलेला प्रश्न त्याने शेवटी उज्ज्वलाला विचारला. थोडी धाकधूक, भीती, बराचसा राग असं काही काही मनात साचलेलं स्वरात आलं. उज्ज्वला नुसती गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. नाटकी नुसती. त्याच्या मनातला संताप तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना वाढत होता. नरेश? कोण नरेश? तुझ्या मैत्रिणीचा नवरा. तो तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता. थोडीशी गोंधळलीच ती, पण नंतर एकदम हसायलाच लागली. चेष्टा करतो आहेस का? काय चालू आहे ते सांग आधी. तिच्या हसण्यानं त्याचा पारा चढला. काही नाही. तिने काही नाही म्हटल्यावर तो तसाच बसून राहिला. त्या 2 शब्दांनी त्याच्या मनावरचा ताण नाहीसा झाला. गेले कितीतरी दिवस, महिने तो या विषयावरून तिला छेडायचं ठरवत होता, पण धाडस झालं नव्हतं. आता मात्र तिच्या काही नाही या शब्दांनी तिला एकदम जवळ घ्यावं, मिठीत सामावून घ्यावंसं वाटलं. तो पुढे झाला, पण स्वतःच्याच नादात होती बहुधा ती. वेड्यासारखी. विश्वास नाही का? काय बोलतो आहेस हे तू? असंच म्हणत राहिली. त्याला हसायलाच आलं. मळप दूर झालं होतं, त्यामुळं आता सांगून टाकलेलं बरं. अशा थाटात म्हणाला. मी सांगतो तुला मला असं का वाटलं ते. त्याला तो प्रसंग आत्ताच घडल्यासारखा वाटत होता. कुठल्या तरी दुकानात नरेश भेटला होता. अमितशी काहीतरी बोलणं झालं. मग तो उज्ज्वलाशी बोलत राहिला. तिच्या प्रश्नांना उत्तरं देत राहिला. एकमेकांचा निरोप घेऊन खरेदी सुरू झाली आणि तेवढ्यात उज्ज्वलाला काहीतरी आठवलं. ती परत नरेशशी बोलायला गेली. अमित निमूटपणे काय काय घ्यायचं ते पाहत होता. मध्येच त्याची नजर नरेश आणि उज्ज्वलाकडे जात होती. हळूहळू त्याच्या मनात राग गर्दी करायला लागला. काय लहान मुलीसारखी हुरळते कुणाशीही बोलताना. हसणं म्हणजे तर खिदळणंच. नरेशशी बोलताना भानच विसरते. मनात रुजू पाहणारा विचार त्यानं दूर ढकलायचा प्रयत्न केला खरा, पण त्या दोघांकडं पाहताना नरेशलाही उज्ज्वलाचा सहवास हवासा वाटतो हेच त्याच्या मनानं घेतलं. हेमा आणि नरेशबरोबर गेली कितीतरी वर्ष असलेली मैत्री, भेटीगाठी सगळ्याला गढूळतेचा स्पर्श झाला. भूतकाळात जमा झालेल्या सुखद आठवणींवर संशयाचा पडदा मनानं अलगद पांघरला. मागचे कुठले ना कुठले प्रसंग आठवून तो त्याला पाहिजे तसे संदर्भ जोडत राहिला. मनात निर्माण झालेला कली कधी फोपावत गेला हे अमितच्याही लक्षात आलं नव्हतं. आज उज्ज्वलानं तसं काही नाही याचा दाखला दिल्यावर त्याला आता काहीही ऐकायचं नव्हतं. असं विचारणं चुकीचं, शंका येणं, यात विश्वास दाखवला नाही अशासारखी विधानं त्याच्या दृष्टीनं निरर्थक होती. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं. तो खुश होता. त्याला आठवड्यातून 2च दिवस मिळणारे सुट्टीचे दिवस आता मस्त घालवायचे होते. सोमवारी सकाळी तो बाहेर पडला तेव्हा मुकाट्यानं उज्ज्वलानं त्याचा डबा भरून ठेवला. हळूहळू मुलं उठून आपापलं आटोपून जातील. तिलाही निघायचं होतंच, पण मनाला वेढून राहिलेला थकवा दूर होत नव्हता. शनिवार रविवार ती घरात असून नसल्यासारखी वावरत होती. नवऱ्याच्या अतीव उत्साहावर पाणी ओतावं, मुलांसमोर त्याची वृत्ती उघडी पाडावी, स्वयंपाकघरात काम करताना हातात येईल ते धरून त्याच्या अंगावर फेकावं, काय काय वाटत राहिलं तिला. पण मनातला ज्वालामुखी बाहेर आलाच नाही. उगाच 2 दिवसाच्या सुट्टीवर विरजण नको, आत्ताच्या वादावरून पुढचे काही दिवस अबोला नको, अशा विचारांनी ती त्याच्यात असून नसल्यासारखी वावरत राहिली. कुणालाच काही खटकलं नाही. मुलं आपल्या नादात, नवरा संशय फिटल्याच्या मस्तीत. मुलं निघून गेल्यावरही ती तशीच बसून राहिली. अमित असा विचार करू शकतो हेच तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. चेष्टेत मजेत एकमेकांना चिडवणं निराळं, आणि हे असं. कुणाकडे बोलायचं? नवरा घरातली कामं करत नाही, चिडतो फार, असं काहीतरी मैत्रिणींना सांगणं
आणि संशय घेतो हे व्यक्त करणं यात जमीन आसमाना इतकं अंतर. भावंडांना सांगायचं, आईवडिलांकडे जायचं परत, मुलांकडे बोलायचं की हे असलं काही झालं नव्हतंच अशी आपणच समजूत घालून नेहमीसारखं वागायचं. रोजचे व्यवहार चालू ठेवायचे. अशा माणसाचा स्पर्शही नको असं वाटत असताना त्याची जवळीक सहन करायची. शरीर सुख घ्यायचं. मुलांसमोर सारं काही अलबेल असल्याचा अभिनय करायचा. काय करायचं नक्की? किती दिवस? आणि पुन्हा असं होणार नाही, अमित कुणाबद्दल संशय घेणार नाही याची काय शाश्वती? हे तरी पहिल्यांदा कुठे घडत होतं? नको असणारे क्षण ती उगीचच चिवडत राहिली. तिरमिरीत तिनं पुन्हा आशाला फोन लावला. पलीकडून उचलल्यावर न ठेवता थोडक्यात ती कोणत्या मनस्थितीतून जाते आहे हेही तिनं सांगितलं. आशाच्या कार्यकर्तीने तिला संस्थेत येऊन भेटण्याचा सल्ला दिला. रोजच्यासारखी कार्यालयात जायचं म्हणून निघालेली ती सारं धैर्य एकवटून आशाच्या कार्यकर्तीसमोर बसली होती. पहिल्यांदाच होत आहे का हे? ती गडबडली. म्हणजे पहिल्यांदाच असेल तर दुर्लक्ष करा असं सांगणार की काय ही पोरगेशेल स्त्री? तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न ओळखला कार्यकर्तीनं. पहिल्यांदाच अशा करता म्हटलं की आपल्या हातात वेळ आहे का याचा अंदाज येईल त्यामुळं. अशा परिस्थितीतून जाणाऱ्या तुम्ही एकट्या नाही. तुम्हाला शक्य असेल तर इथल्या भेटीगाठी चर्चासत्रांना या. तुमच्यासारख्या समस्या असणाऱ्यांची ओळख होईल. स्वतःला तपासून पाहता येईल. नक्की काय पावलं उचलायची ते ठरवता येईल. मुलं असतील तर काही पर्याय आहेत का याचा अंदाज येईल. पासपोर्ट, जन्माचा दाखला, सगळे कागदपत्र स्वतःजवळ ठेवा. बरं. खूपदा काय होतं, रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊन मन मोकळं होतं. कधीकधी खूप सोसून झाल्यावर या दिशेनं पावलं वळतात. पण समदुःखी लोकांना इथं भेटलं की निवळतं मन, सापडतात मार्ग. तिच्या आवाजातल्या गोडव्यानं उज्ज्वलाला ती खूप जवळची वाटली. त्यानंतर उज्ज्वला आशामध्ये येत राहिली. एकेकाच्या कर्मकहाण्यात गुंतत गेली. कधीकधी तर अमित बरा असं वाटायला लागलं आहे की काय अशी शंका चाटून जायची तिच्या मनाला. गरोदर असताना लाथा खाणारी रुही, डॉक्टर असूनही निर्णय स्वातंत्र्य नसलेली, जेमतेम जाण्या येण्याचे पैसे स्वतःकडे बाळगू शकलेली वनिता, दिवसातून 4-4 वेळा नवऱ्याबरोबर संभोग करायला लागणारी मीना, माहेरचे परत येऊ नको म्हणतात म्हणून मानसिक शारीरिक छळ सहन करणारी नीता. ऐकताना नकळत मन तुलना करायला लागलं. छोट्याशा गोष्टीचा आपण बाऊ तर करत नाही ना. घर सोडायचा विचार करणं म्हणजे आतताईपणात तर होत नाही ना. प्रत्येक भेटीत एक एक भुंगा. गेले कितीतरी महिने तुम्ही इथल्या सर्वांना भेटता आहात. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र, रोख रक्कम असं ठेवलं आहे ना स्वतःजवळ. घर सोडायचाच निर्णय घेतलात तर या गोष्टी स्वतःजवळ असायलाच हव्यात. आणि एक चांगलं आहे की इतर कसला जाच नाही तुम्हाला. उज्ज्वला एकटक त्या मुलीकडं पाहत राहिली. हो ना, इतर कसला जाच नाही मला. नवरा मारझोड करत नाही, खायला प्यायला देतो, कागदपत्र लपवून ठेवलेले नाहीत. चांगलंच आहे ना हे. तसा वाईट नाहीच तो. म्हणजे मी परपुरुषाकडे तशा नजरेने पाहते, मला दुसऱ्या पुरुषाचं आकर्षण वाटतंय असं वाटणारा नवरा नावाच्या पुरुषाचा मला बाकी तसा कसलाच त्रास नाही. फक्त तो जेव्हा संभोगाच्या इच्छेनं माझ्या देहाचे लाड करतो, अंगावरचे कपडे उतरवतो आणि पुऱ्या अंगाला भिडतो, त्यावेळेस कधीही इतर पुरुषाचा विचार नव्हता येत, तो आता येतो. त्यानं संशय घेतलेल्या पुरुषांची नावं आठवतात. वाटतं अजून असेल का याच्या मनात संशय? आणि मी का हात लावू देते आहे ह्याला, माझ्या शरीराला? हा एवढा एक जास सोडला तर तसा व्यवस्थित आहे माझा संसार. मुलांसमोर तमाशा नको म्हणून तोंड उघडायचं नाही. उडत बसायचं म्हणजे काही विशेष नाही. संध्याकाळी घरी आलो की रात्री तो घोरायला लागेपर्यंत आज या माणसासमोर उघडं व्हावं लागणार की काय या शंकेनं जीव घुसमटत राहतो. तसं न होता रात्र गेली की संपला एक दिवस, यात समाधान मानायचं.
जेव्हा तो शरीर सुखाच्या लालसेनं कपडे उतरवतो तेव्हा याला संशय घेतलेल्या बायकांबरोबरच संभोग करायच्या कल्पनेनं शिसारी येत नसेल का असा प्रश्न पडतो. रोज रात्री शेजारी शेजारी झोपायची कल्पनाच अंगावर काटा आणते. विलक्षण तिटकारा येतो. शिसारीच म्हणाना आणि तरीही म्हणायचं की तसा इतर जाच नाही कसला. बाकीच्या बायकांना काय काय सोचावं लागतं. उज्ज्वला समोरच्या टेबलावर थाड थाड डोकं आपटायला लागली. आशाची कार्यकर्ती बावचळली. तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या बोलण्याचा विपर्यास नका ना करू. शांत व्हा बरं. बराच वेळ उज्ज्वलाला ती थोपटत राहिली. तिच्या त्या थोपटण्यानं मायेचा ओलावला जाणवल्यासारखी उज्ज्वला सावरली. चुकलंच माझं. तुमच्या शब्दांनी तोल ढळला माझा. तुम्हाला असं काही म्हणायचं नव्हतं हे कळतंय मला. खरं सांगू का, बाकीच्यांच्या घरात काय काय घडतं ते ऐकून मलाही तेच वाटायला लागलं होतं. म्हणजे त्यातल्या त्यात माझं बरं चालू आहे असं. पण तुम्ही त्याला शब्दरूप दिलंत. ते नाही पेलवलं मला. उगाच स्वतःची समजूत घालण्यात काय अर्थ. मी जे बोलले ते मनाआड करा. स्वतःच्याच मनाची फसवणूक करत होते. उद्ध्वस्त मनानं ती संस्थेतून बाहेर पडली. आपसुकच गाडीची चाकं घराच्या दिशेनं वळली. रस्ता कधी संपूच नये अशी प्रार्थना करत ती बुजलेले व्रण मनाच्या सुरीनं अलगद चिरत राहिली. तुझी लाज वाटते मला. मी काय केलं? आणि तू काय माझा बाबा आहेस का? मुलांशी बोलतोस तसं नको बोलूस माझ्याशी. अशी टक लावून बघत होतीस त्यानंच नजर वळवली. काय बोलतो आहेस हे? कुणाबद्दल बोलतोयस? तोच चेतन. तुझा मित्र आहे तो. झाली त्याला भेटून 2 वर्ष. तेव्हाचंच म्हणतोय मी. लाज वाटते मला तुझी. ती अवाक झाली. किती वर्षांनी पुन्हा भेटलेला मित्र. त्याच्या भेटीचा आनंद सोडून हे आणि इतक्या दिवसांनी सुचतं याला बोलायचं. तिला यातलं काहीच आठवत नव्हतं. 2 वर्ष लागली तुला माझी लाज वाटते हे सांगायला? खात्री झाल्यावर बोलतोय. वा रे वा, खात्री झाल्यावर बोलतोय म्हणे. 2 वर्ष काय खात्री करून घेत होतास? कधी बोलायची संधी मिळाली नव्हती. विषादानं हसत तिनं मान डोलावली. तुला कशाला लाज वाटायला हवी? मलाच लाज वाटते तुझ्यासारख्या माणसाशी लग्न झालं म्हणून. पुढे काही बोलण्याची इच्छाच उरली नाही तिला. घरात मूक शांतता नांदत राहिली. कितीतरी दिवस. काय फरक पडला? आणि कुणाला? 2-3 आठवडे अबोल्यात गेले. मुलांना काही जाणवू नये याची तिने पुरेपूर काळजी घेतली. सगळी छिद्र बुजवायची ती आपणच. या माणसाला कशाचा काही फरक पडतो का? रात्री एकमेकांकडे पाठ करून झोपलं तरी खऱ्या अर्थानं अशी पाठ वळवता कुठे येते? आणि किती दिवस? त्या दिवशी अमितनं रात्री जवळ ओढलं आणि अपमान गिळून ती मुकाटपणे त्याच्या मिठीत शिरली. ही हतबलता होती. अबोल्यातून आलेला एकटेपणा पुसून टाकण्याची घाई होती की त्यातून आलेली शरणागती की फक्त शरीराची गरज? मनाचा आणि शरीराचा संबंध असा नाईलाजानं झुगारून द्यावा लागतो का तो तसा नसतोच? काय काय विचार मनात येऊन जात असं काही झालं की? अमितच्या मनात येत असतील का असे विचार की पुरुष वेगळाच असतो? पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं. मनावर एकामागून एक ओरखडे उठत होते. एक ओरखडा बुजतो आहे तोपर्यंत दुसरा तयार. मनाच्या कोळ्या पडद्यावर ओरखड्यांची दाटी झाली होती. एक एक चून दडवण्यात मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च होत होती. असं संशय घेणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही हे मानणं किती हास्यास्पद आहे हे अमितनं दाखवून दिलंच होतं. आणि तरीही बाकीच्यांच्या तुलनेत आपला संसार बरा असं समाधानानं मानायचं मनात यावं? गाडीचा ब्रेक दाबता दाबता तिच्या विचारांनाही खीळ पडली. दिवा हिरवा झाला आणि गाडीच्याच वेगानं तिचं मनही धावायला लागलं. अमितशी लग्न होऊन थोडकी नाहीत तर आता जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली होती. सर्वसामान्यांच्या संसारात येतात तसे चढ उतार त्यांच्याही संसारात येत गेलेत. तसं बरं चाललं आहे असं वाटत असतानाच नक्की कधी बेनसायला सुरुवात झाली हे कळलंच नव्हतं.
कळलं नव्हतं की कळून न कळल्यासारखं चाललं होतं इतकी वर्ष. आतापर्यंत या विचाराला तिनं जवळ फिरकू दिलं नव्हतं. म्हणजे असं काही विचार मनात डोकवायला लागले की मेंदू बधीर व्हायचा. काही म्हटल्या काही आठवायचंच नाही. सुरुवात अशी झाली असेल का? तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच दिसतो. उज्ज्वलाला कौतुकानं असं कुणी म्हटलं की त्याच्या कपाळावर नकळत उमटलेली आठी त्यालाही सुरुवातीला जाणवलीच नव्हती की. बायको छान आहे तुझी. उज्ज्वलाचं रंगरूप घेतलंय मुलांनी. या आणि अशासारख्या वाक्यांनी न्यूनगंडाचं रोपटं लावलं गेलं असेल अमितच्या मनात. काहीही कारण नसताना. सावळ्या रंगाचा उंच अमित आकर्षक होताच की. कितीतरी वेळा अमितवर गेली आहेत मुलं असंही सगळेजण म्हणायचेही. तेवढं पुरेसं नव्हतं की हा असा स्वभावच म्हणायचा. हे संशय घेणं का सुरू झालं? माणसाच्या मनात असा कली शिरला की त्यापुढं सगळं क्षुद्र असतं. जोडीदाराच्या भावना, स्वतःच्या मनाचा संकुचितपणा हे असले विचार येतच नाहीत. इतका छोटा होतो का माणूस? एकदा खात्री करून झाल्यावर, शाश्वती मिळाल्यावर पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर पाऊल टाकताना स्वतःबरोबर दुसऱ्याचंही मन रक्तबंबाळ करतोय हे समजतच नाही का? अगदी हेच तो मुलांबरोबरही करतो. कुणावर विश्वास म्हणून नाही. साहिल काही आता लहान नाही. त्यानं बोलून दाखवलंच होतं. अमित आजूबाजूला नसल्याची खात्री करून. बाबा कुणावर विश्वासच ठेवत नाही. असं का म्हणतोस? धडधडत्या काळजानं तिनं विचारलं. इतका खटाटोप करूनही मुलांना कळत असेल का घरात काय चाललंय ते? कितीही जीव तोडून सांगितलं तरी त्याला कायम मी काहीतरी दडवतो आहे असंच वाटत राहतं. हजार प्रश्न. राग येतो मला. साहिलच्या बाजूला समीर होताच. तरी दादा तडकून बोलतो त्यामुळे मी सापडलो आहे तावडीत. तू हायस्कूलला आहेस. सिगरेट ओढतोस का? दारू पितोस का? असेच प्रश्न कायम. नाही सांगितलं तर पटतच नाही. स्वभाव म्हणायचा. तुम्ही तर मुलं आहात पोटची. मलाही यातून जावं लागतं. त्यातच काय ते समज. नकळत ती बोलून गेली. आम्हाला नको ना सांगू साई. ऐकायला सुद्धा शरम वाटते. तिला आपली चूक कळून चुकली. इतके दिवस ठिगळ लावलेलं वस्त्र लपवण्याचं काम चोख बजावल्याच्या समाधानात होती ती. पण नीटसं कळत नसलं तरी मुलांना अंदाज असतोच की. तिला त्याला सांगावंसं वाटत होतं. बाबांनो, तुमच्यासाठी, तुम्हा दोघा मुलांसाठी विरलेला धागा तुटू न देण्याचा प्रयत्न करते रे. एकदा तुम्ही मोठे झालात की मी मोकळी. पण खरं होतं का हे? मुलांचं निमित्त म्हणजे मनाचा एक कोपरा त्यांच्यासाठी तुटत राहणारच. पण अनिश्चित भवितव्यात उडी मारायची भीती हेच मुख्य कारण नव्हतं का? मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी खरंच ती मोकळी करणार होती का स्वतःला? हे तिचं तिलाही ठरवता येईना. मनातल्या विचारांची कबुली स्वतःकडे देणंही तिला जड जात होतं. संभाषण अर्ध्यावर टाकून ती उठलीच तिथून. संध्याकाळी मनोजचा फोन आला. तिनं उचलला. गप्पा झाल्या. मनोज अमितच्या कंपनीतला जुना मित्र. भारत सोडल्यावर तसा काही संबंध राहिला नव्हता. पण तोही कॅनडात आला आणि त्याचं अधूनमधून फोन यायला लागले. अमित सुरुवातीला संवाद साधायचा प्रयत्न करायचा. पण तसा तो मितभाषीच. उज्ज्वलाला गप्पा मारायला फारशी ओळख लागत नाही हे बघितल्यावर त्याने ते खातं तिच्याकडे सोपवलं. मनोज गप्पिष्ट, विनोदी. आत्ताही तिनं फोन ठेवला तितक्यात अमित म्हणालाच, किती बोलतेस तू त्या मनोजशी? तू बोलायचं टाळतोस. तुझ्याऐवजी मीच बोलते. कसला विनोदी बोलतो मनोज. अर्धा तास केवढ्यानं असतेस? आणि उज्ज्वलाला संभाषणाचा अंत काय होणार हे लक्षात आलं. ती काहीच बोलली नाही. आजूबाजूला मुलं होती ते लक्षात घेऊन तोही गप्प राहिला. पण रात्री त्यानं विषय काढलाच. मला नाही आवडत तू मनोजशी बोललेलं. आजचा 3रा फोन होता. त्यानं निरोप ठेवला तरी आपण पुन्हा करत नाही. हां, मला नाही असं जमत. इतकं असेल तर तू घेत जा ना फोन. ते मी बघेन. पण तू त्याच्याशी बोलू नकोस. काय मिळतं तुला संशय घेऊन अमित? अमित गप्पच राहिला. तिनं पुन्हा तेच विचारलं. संशय नाही. मला जे दिसतं ते बोलतो. वा, धन्य आहे तुझी.
नरेश झाला, चेतन झाला, मनोजवर गाडी आली. आता लवकरच कुणीतरी नवीन येईलच तुझ्या यादीत, उज्ज्वलानं कडवट स्वरात म्हटलं. तसा त्याचा तोल गेला. पुढे होत त्यानं उज्ज्वलाच्या थोबाडीत दिली. लाल झालेल्या गालावर हात चोळण्याचं भानही उज्ज्वलाला राहिलं नाही. अविश्वासानं ती त्याच्याकडे पाहत राहिली. तोही तसाच बसून राहिला. चुकलं म्हणावं वाटत होतं, पण जीभ रेटत नव्हती. स्वाभिमान आडवा येत होता. हिया करून तिला जवळ घेण्यासाठी त्यानं तिचा हात धरला, पण उज्ज्वलानं तो झिडकारून लावला. अजून झोपली आहेस उज्ज्वला, की फिरायला गेली एकटीच? उठलाच तो. मुलांच्या खोलीत डोकावून गडबडीनं हाका मारत स्वयंपाकघरापाशी आला. सगळं शांत होतं. त्याची नजर टेबलाकडे वळली. झोपमोड न करता कुठे जायचं असेल तर उज्ज्वला 4 ओळी लिहून टेबलावर ठेवायची. घरात नाही असं दिसतंय, पुटपुटत त्यानं कागद उचलला. मी बाहेर जाते, कधी येईन माहीत नाही. मुलांना मी फोन करून सांगेन. म्हणजे तिनं काय लिहिलं आहे हे अमितच्या पटकन लक्षात येईना. लक्षात आलं आणि त्याच्या शरीरभर पसरलेला आळस एकदम दूर झाला. रात्री घडलेला प्रकार त्याला आठवला. शिट. हातातला कागद चुरगाळत त्यानं त्याचे तुकडे तुकडे केले. तुकड्यांचा बोळा भिरकावून दिला. कालची रात्र. कधी नव्हे ती त्याला स्वतःची शरम वाटली. हात उचलला उज्ज्वलावर. नाईलाजच झाला तिचा उद्धटपणा ऐकून. पण तरीही असं नको होतं व्हायला. बोलून मोकळं होणं वेगळं आणि असं हात उगारणं चुकलं म्हणायला हवं होतं तेव्हाच. आता हे नवीन काय? ती अशी कुठे निघून जाईल ही कल्पना तर त्याच्या मनाला शिवलीही नव्हती. घाईघाईत त्यानं फोन लावला, पण रिंग नुसतीच वाजत राहिली. 2-3दा त्यानं फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि तो वैतागला. त्याच्या रागाचा पारा चढला. गेली उडत. नाही आली परत तरी चालेल. दातोट खात त्यानं फोन आपटला. करकचून ब्रेक दाबत उज्ज्वलानं गाडी थांबवली. तिचा श्वास एकाएकी कोंडायला लागला होता. गाडीतच थांबलं तर गुदमरून जीव जाईल या भीतीनं रस्त्याच्या कडेला तिनं गाडी थांबवली. धपापत्या उरानं ती खाली उतरली. गाडीच्या दाराला टेकून उभं राहत तिनं आजूबाजूला पाहिलं आणि तिला हमसून हमसून रडायला यायला लागलं. तशाही परिस्थितीत अनोळखी माणसांनी हटकायला नको याचं भान होतंच. पसरलेल्या माळरानाकडे तिची पावलं वळली. कुठेतरी पाठ टेकावी असं वाटत होतं, पण सगळीकडे मातकट रंगाचं खुरटं गवत आणि विखुरलेली बारीक बारीक खडी. ती तशीच खाली बसली. भर दुपारी त्या उघड्या माळावर कुणीतरी गेल्यासारखं हंबरडा फोडून रडली. खुरट्या गवतावर डोकं आपटत ती तिथेच आडवी झाली. मातीचा तो खडबडीत स्पर्शही तिला आपलासा वाटला. आता इथून परतूच नये असं वाटण्या इतका. हाताचा आडोसा करत डोळ्यांवर येणाऱ्या रणरणत्या उन्हाला तिनं दूर ढकललं. कितीतरी वेळ ती तशीच पडून राहिली. काहीतरी चाळा म्हणून डोळ्यांवरचे हात काढून ती आपल्याच हातांना न्याहाळत राहिली. पण नजर नुसतीच हातावरून फिरत होती, ताब्यात न येऊ पाहणाऱ्या मनासारखी. गेले 2-3 तास ती गाडी चालवत होती. कुठे जायचं ठाऊक नव्हतं, काय करायचं कल्पना नव्हती. तिला त्या घरातून बाहेर पडायचं होतं. गुदमरवून टाकणाऱ्या आयुष्यापासून पळ काढायचा होता. निदान काही वेळ, काही क्षण, जमलं तर कायमचा. असं मोकळ्यावर अंग टाकून दिल्यावर तिला सुटल्यासारखं वाटत होतं. तिची नजर वर पसरलेल्या निळाशार ढगात गुंतून गेली. निरर्थकपणे, तितक्याच अर्थहीनतेनं शिक्षा दिल्यासारखी ती नकोशा प्रसंगातून स्वतःला चिरून घेत होती. काही बाई आठवत राहिली पुन्हा पुन्हा. पर्समधला सेलफोन वाजला आणि तिच्या विचारांची साखळी तुटली. साहिलचा, तिच्या मोठ्या मुलाचा फोन होता. कुठे आहेस आई तू? इतका वेळ आपण रस्त्याच्या कडेला उघड्या माळावर आहोत ह्याचंही भान राहिलं नव्हतं तिला. बाबा म्हणाला की तू संध्याकाळपर्यंत नाही येणार. काय करते आहेस? मैत्रिणीकडे आहे, तिचा फोन आला होता म्हणून आले आहे. तुम्ही सगळे झोपला होता ना, त्यामुळं सांगता नाही आलं. समीरला पण सांग. घरी आले की सांगते सविस्तर. खोटं बोलताना तिचा जीव एवढा होत होता, पण झटकन काही सुचलंच नव्हतं. निदान आता संध्याकाळपर्यंत चिंता नव्हती.
हातातलं घड्याळ 3 वाजून गेलेलं दाखवत होतं. पोटात भुकेनं कावळे कावकाव करत होते, पण उज्ज्वलाला तिथून उठावंसं वाटतच नव्हतं. अमितने स्वतःचा जीव बागेत रमवला. सकाळी गेलेली उज्ज्वला दुपारपर्यंत परत येईल असं वाटत होतं, पण त्याचा फोन ती उचलत नव्हती. साहिलला म्हणाली मैत्रिणीकडे गेले आहे, पण ज्या अर्थी फोन उचलत नाही त्या अर्थी तिचा रागच दाखवते आहे. ठीक आहे, सरळ विचारलं तर इतका राग येतो. गेली मसनात आणि जाऊन जाऊन जाणार कुठे? रागाच्या भरात काम आटपेल आणि येईल, पण आलीच नाही तर? खड्डा खणता खणता अमितचा हात थबकला. विचारातल्या गांभीर्यानं तो हबकला. हे असं पहिल्यांदाच होत होतं. म्हणजे वाद रुसवाफुगवी चालूच असायचं, पण घर असं सोडून निघून जाणं तेही सुट्टीच्या दिवशी शक्यच नव्हतं. मुलांसमोर उज्ज्वला त्या दोघांमधल्या मतभेदाचा सुगावाही लागू द्यायची नाही, पण आज ह्या सगळ्याला न जुमानता ती बाहेर पडली आहे. मुलांना काय सांगायचं? राहता येईल तिच्याशिवाय? काय करेल ती? नोकरी आहे म्हणजे इथेच राहावं लागेल. मुलांचं काय? का जाईल भारतात परत? का हे सगळं आपल्याच मनाचे खेळ आहेत? संध्याकाळपर्यंत येईल, परत जाणार कुठे? तो स्वतःलाच बजावत राहिला. पण इतकं टोक गाठायला काय झालं? स्वतःचं वागणं तपासून पाहत नाही आणि मग हे नखरे. बाजूला पडलेली पाण्याची बाटली उज्ज्वलानं तोंडाला लावली. साहिल आणि समीरच्या आठवणीनं जीव कासावीस व्हायला लागला. तिने आलेले फोन पुन्हा पुन्हा पाहिले. साहिलशी बोलणं झाल्यावर पुन्हा फोन नव्हता. तिनं न राहावून समीरला फोन केला. तो मित्राकडे गेलेला होता. उज्ज्वला दिवसभर घरात नाही हे तो विसरलाच होता. साहिलने तर तू घरातली काळजी करू नको असं आवर्जून सांगितलं. ती आज आली नाही तर पिझ्झा मागवणार होते तिघं. तिनं फोन बंद केला. काय करावं याचा निर्णय उज्ज्वलाला घेता येईना. तिडीक आल्यासारखी ती निघून आली होती. आता काय? पावलांना घरी परतावंसं वाटत होतं, पण आजचं टाकलेलं पाऊल निर्वाणीचं नव्हतं का? कधी कधी तिला वाटायचं, आशाच्या लोकांना माहिती आहे ना मी कोणत्या परिस्थितीला तोंड देते आहे, मग का नाही माझ्या घरी येत? अमितशी बोलत ते का नाही मला सांगत, तुझं सामान घेऊन निघून ये इथून, आम्ही आहोतच. आश्वासनाचा हात पाठीवर पडतो तो कृतीतून का नाही करत ही लोक? एकदा मनातला प्रश्न ओठावर आलाच. ती बळजोरी झाली. मग जे तुमच्या घरात चालू आहे तेच आम्ही केलं असं नाही का झालं? तुम्हाला वाटायला हवं की या परिस्थितीतून बाहेर पडायला हवं. तुम्ही एकदा निर्णय घेतलात की सर्व सामर्थ्यानिशी आशा उभी राहील तुमच्या पाठीशी. पण तुमच्यासाठी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. सुरुवातीला किती वेळा फोन करून तुम्ही ठेवत होता, पण तरीही आम्ही फोन नाही करू शकलो तुम्हाला. त्याचं कारण हेच, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, त्यानंतर त्याचे बरे वाईट परिणाम असणारच. तेव्हा आहोत आम्ही तुमच्या सोबतीला, मदतीला. काहीतरी ठाम निर्णय घ्यायला हवा होता एकटीने. इतकं सोपं असतं ते? स्वतः निर्णय घेतला की त्याच्या परिणामांना पण आपणच जबाबदार. निर्णय घ्यायचा म्हणजे काय करायचं? सोडायचं नवऱ्याला, जायचं आशामध्ये? उज्ज्वलाला ठरवता येईना. पुन्हा तिचं मन कच खायला लागलं. आजचं टाकलेलं पाऊल, घराच्या बाहेर काढलेला दिवस. अमितच्या लक्षात आलं असणारच. जायचं पराभूत मनाने पुन्हा. करायची ही तडजोड मुलांसाठी की खरं तर स्वतःसाठीच? हाताने जमिनीवर जोर देत ती उठली, गाडीच्या दिशेनं वळली. काळोख चारी अंगांनी गाडीत घुसला तसा तिचा जीव घुसमटला. पुन्हा परतीचा मार्ग. कुठेही जायचं तरी तिला या उघड्या मैदानातून बाहेर पडावं लागणार होतं. 2-3 तास प्रवास करून आशा की घर या प्रश्नात ती घुटमळत राहिली. गाडी थांबली तेव्हा लक्षात आलं, आपसुकच घरासमोर गाडी उभी राहिली होती. गाडीच्या काचेतून उज्ज्वला घरातल्या हालचाली निरखत राहिली बराच वेळ. निर्णायक क्षण बाजूला उभा होता. उज्ज्वलाचं मन दोलायमान झालं. त्या क्षणात हात गुंफायला, मागे पुढे करायला लागलं.
कमकुवत मनाने बाजी मारली आणि तिची पावलं घराच्या दिशेनं वळली. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.